नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी आमचे प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की रयत रुग्णालयाचा 21वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे. आपणा सर्वांचा भक्कम पाठिंबा आणि सहकार्य यामुळेच रयत रुग्णालयाने नांदेडकरांच्या वैद्यकीय सेवेची 21 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण करून 22व्या वर्षात पदार्पण केले आहे. याचा आम्हाला आनंद व सार्थ अभिमान आहे. डॉक्टर पी.जी. कल्याणकर व जिजाबाई कल्याणकर अतिदक्षता सेवा विभाग तसेच सोनोग्राफी केंद्र कार्यान्वित झाल्यापासून रुग्णालयाच्या सेवेचा दर्जा व व्याप्ती अधिकच वृद्धिंगत झाली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी रयतच्या स्थापनेपासून किंवा रयतच्या निर्मितीपासून आम्ही सरांच्या सोबत आहोत. रयतचं ध्येयच एक आहे की माफक दरात लोकांना आरोग्यसेवा मिळावी आणि तो माफक दर आम्ही जो लावला आहे तो लोकांना वाटतोय की हा खरंच माफक दरात ही सेवा आहे. आणि त्याचं एक प्रात्यक्षिक अनुभव म्हणजे कसं की कोरोनामध्ये लोकांना सगळ्यांना CT स्कॅन लागायचा, प्रत्येक रुग्णाचा CT स्कॅन असायचा. तर अशा काळामध्ये लोकांची CTवरच खूप पैसे खर्च व्हायचे. तर आम्ही कमिटीनं विचार केला की का आपण रयतमध्ये CT स्कॅन सुरू करू जे की लोकांना भविष्यामध्ये मदत होईल. आणि पहा, लोकांच्या गरजेचं काम जर सचोटीनं करायचं ठरवलं तर लोक पाठीशी उभं टाकतात. त्याचं पुन्हा एकदा उदाहरण, जेव्हा रयतची ही इमारत विक्रीला निघाली तेव्हा आम्ही किरायानं होतो इथं. ही विक्रीला निघाली तेव्हा आम्ही लोकांना अपील केलं की आम्हाला हे इमारत विकत घ्यायची, तुम्ही मदत करा. तर लोकांनी काही न म्हणता 2-3 महिन्यात 1 कोटी रुपये आम्हाला उसनवारीने दिले. आम्ही काय ठरवलं होतं की आम्ही 7 वर्षात तुमचे पैसे परत करू, त्याला व्याज देणार नाही. आणि खरंच आम्ही ते 7 वर्षाच्या पूर्वी ते पैसे परत केले, पण लोकांनी लगेच आम्हाला पैसे दिले. त्याचं दुसरं उदाहरण, कोरोनामध्ये आम्ही लोकांना सांगितलं CT स्कॅन लावायचा आहे रयतमध्ये, महिनाभराच्या आत लोकांनी आम्हाला 1 कोटी रुपये डोनेशन दिलं. म्हणजे याचा अर्थ काय की समाजामध्ये जर तुम्ही विश्वासपात्र सेवा केली तर समाज तुमच्या पाठीशी उभा टाकतो. याचं एकमेव उदाहरण किंवा अशी रयत ही त्याचं खूप छान उदाहरण आहे. धन्यवाद. आमचे अध्यक्ष माननीय आदरणीय डॉक्टर सुरेशजी खुरसाळे सरांच्या प्रेरणेतून 2005ला रयत रुग्णालयाची स्थापना झाली. त्यावेळेस आम्ही एक स्वप्न पाहत होतो की लोकांना, गरीब लोकांना माफक दरात कशी सेवा मिळावी आणि हे शक्य आहे का. त्यावेळेस आम्हाला खूप अवघड वाटलं, पण सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालत गेलो आणि लोक जुळत गेले आम्हाला. आधी सुरुवातीला रयत रुग्णालयाची इमारत ही, जसं आमचे उपाध्यक्ष जाधव साहेबांनी सांगितलं, किरायाने घेतली. त्याच्यानंतर आमचं कार्य पाहून आम्हाला ही इमारत घेण्याचं प्रेरणा मिळाली. 1 कोटी रुपयाचा आम्ही सहज निधी जमा केला आणि लोकांनी सहभाग घेतला. आज आमची अपेक्षा किंवा आमचं ध्येय हे आहे की रुग्णांना कशी चांगली सेवा द्याव्यात आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल कसे असतात त्यासारखी योजना इथे, त्यासारखं फिलिंग इथं कसं होईल, हे आमचा उद्देश आहे. आणि मोफत दरात चांगल्या सुविधा आम्ही कशा देता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्याबरोबर आमचे रयतचे रुग्णालयाचे 300-350 सदस्य तर आहेच, पण पूर्ण नांदेडची पूर्ण जनता आमच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर शासनाने सुद्धा आता आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा ठेवून शासनाच्या योजना कशा आम्हाला मिळतील आणि त्यासाठी खुद्द शासनाचे अधिकारी सुद्धा आमच्या रयत रुग्णालयाला भेटी देत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले सारख्या योजना, प्रधानमंत्री आरोग्य सेवेचा सारख्या योजना किंवा इतर योजना, मुख्यमंत्री सहायता योजना यासारख्या योजना आम्ही आता देऊ शकतो. आणि आमचं आता ध्येय एकच आहे की चांगली सेवा, व्यवस्थापन चांगलं आणि माफक दरात, रास्त दरात लोकांना सेवा देण्याचं आमचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आम्ही सर्व सदस्यांचे, सर्व जनतेचे खूप खूप आभारी आहोत आणि आम्ही अध्यक्ष महोदयांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा देत आहोत, हे आम्हाला गर्व आहे. तेव्हा दिवसेंदिवस महागडे होत चालले असं जेव्हा भासत होतं, तेव्हा ही वैद्यकीय सेवा परवडण्यासारखी कशी करता येईल हा सतत विचार मनामध्ये येत असे. आणि त्यातून रयत रुग्णालयाची स्थापना आम्ही केली. मुख्य म्हणजे
खाजगी वैद्यकीय सेवेचे दर जास्त असण्याचे कारण डॉक्टर लोक असं सांगत असत की त्यांना गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर करावी लागते आणि ती गुंतवणूक कर्ज घेऊन करावी लागते आणि मग ते कर्ज फेडण्याचा ताण मनावर सतत असतो. तो कमी करण्यासाठी सेवा महागडी करावी लागते. हे विधान काही अंश बरोबर आहे. ते पूर्ण सत्य नसलं तरी त्याच्यात बरंच तथ्य आहे. म्हणून आम्ही असा विचार केला की गुंतवणूक हे समाजाने करायची आणि डॉक्टरने फक्त आपला वेळ, कौशल्य आणि ज्ञान वापरून रास्त दरामध्ये सेवा द्यायची. हे जर मॉडेल आपण काढलं तर त्याचा चालवण्याचा खर्च जो आहे तो पुष्कळ अंश समाज सहन करेल आणि रास्त शुल्क हे बऱ्याच प्रमाणात कमी करता येईल. डॉक्टर लोकांना आम्ही सांगत असतो आमच्या सहकार्यांना की आपल्याकडे विश्वासाने रुग्ण येतात. आपलं काम त्यांचं हित जपण्याचं आहे. महागड्या कंपन्यांची औषधं लिहिण्यापेक्षा चांगल्या दर्जाची औषधं कमी दरात सुद्धा उपलब्ध होतात. जेनेरिक औषधं ती जर आपण वापरली तर रुग्णाच्या खिशावर ताण कमी पडेल आणि तोही आम्ही प्रयोग केला. आमच्याकडे लो कॉस्ट म्हणून कंपनी आहे. ती कंपनीच रास्त दरामध्ये औषध निर्माण करून पेशंटला देण्यासाठी आहे. त्या कंपनीची औषध देतो. इतरही दर्जेदार जेनेरिक कंपन्यांची औषधं आम्ही देतो आणि खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडे 15 बेडचा अतिदक्षता विभाग सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये 9 गंभीर रुग्ण आणि 6 स्थिर प्रकृतीचे रुग्ण आम्ही ठेवतो. हा विभाग सुरू करण्यासाठी आम्हाला डॉक्टर कल्याणकरांनी मदत केली. ते यांच्या याच्यामध्ये आलेलंच आहे. परंतु योजनेमध्ये LICने त्याचं इक्विपमेंट घेण्यासाठी आम्हाला 32,60,000 रुपये दिले आणि या योजनेअंतर्गत इथे जो रुग्ण समाविष्ट होतो त्याला ही मोफत सेवा मिळते आणि योजनेच्या मध्ये समाविष्ट होऊ न शकणारा जो रुग्ण असतो त्याला आम्ही निम्म्या दरामध्ये सेवा देतो. आरोग्य मंडळाची स्थापना 2005ला लोकांनी सुरू केलेलं हे रुग्णालय आज 22व्या वर्षात पदार्पण होत आहे. सर्वांच्या सहकार्याने हे रुग्णालय केवळ 30 रुपये OPD चार्जपासून आता 100 रुपये OPD चार्ज आहे प्रथम तपासणी. आमच्या रयत रुग्णालयामध्ये प्रत्येक इलाज, उपचार, ऑपरेशन 50% होतात. आमच्या रयत आरोग्य मंडळ रयत रुग्णालयात CT स्कॅन आहे. ते दारिद्र्य रेषाखालील लोकांना फ्री आहे पण ते देखील 50% आम्ही करतो. सोनोग्राफी आहे. आमच्याकडे अद्ययावत ICU आम्ही सुरू केलं आहे जे डॉक्टर PJ कल्याणकर कुटुंबांना आम्हाला 41 लक्ष रुपये दिले देणगी आणि 15 लक्ष रुपये सोनोग्राफी करायला दिले. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं कल्याणकर कुटुंबाचं नाव आम्ही ICUला दिलेलं आहे. ही सेवा आम्ही अतिशय अल्प दरामध्ये करतो. आमच्या रयत आरोग्य मंडळामध्ये महात्मा ज्योती फुलेराव योजना आहे. मुख्यमंत्री सहायता निधी योजना आहेत. आमच्याकडं जॉईंट रिप्लेसमेंटचंही ऑपरेशन होतं. सगळे अत्याशय अल्प दरात. मी सर्वांना एवढी विनंती करेल उद्या आमच्या रयत आरोग्य मंडळाचा 22वा वर्धापन दिन आहे. सगळे जनता जनार्दनाच्या सहकार्याने झालेला. सर्वांनी उपस्थिती नोंदवावी. नमस्कार.